चला घ्या एक्सरसाइज नंबर फर्स्ट स्टार्ट करूयात आपण. एक्सरसाइज 1.1 फर्स्ट एक्सरसाइज. क्वेश्चन state which of the following, write down question, state which of the following, state which of the following are statements state which of the following are statements justify justify full stop in case of statement comma state its truth value state its truth value so question number 1 त्याच्यात फर्स्ट दिले आपल्याला क्वेश्चन फर्स्ट त्याच्यामध्ये काय दिले नंबर 1 दिले आपल्याला 5 + 4 = 13 काय केलं होतं काय जणांनी 5 + 4 = 13 आपल्याला काय करायचं आहे लिहायचं काय सांगितले क्वेश्चन काय दिले आपल्याला स्टेट which of the following are statements म्हणजे तुम्हाला सांगायचे जे खाली नंबर्स दिलेले आहेत खाली जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते स्टेटमेंट आहेत का ठीक आहे पुढे काय दिले जस्टिफाय ओके जस्टिफाय इन द केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू जर ते स्टेटमेंट असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची अदरवाइज नसतील तर ते काय इट इज नॉट अ स्टेटमेंट म्हणून लिहून टाकायचं सो फर्स्ट क्वेश्चन काय दिले आपल्याला 5 + 4 = 13 हे स्टेटमेंट आहे का आहे स्टेटमेंट बिकॉज 5 + 4 = 13 आहे 5 + 4 = काय येतं नाही म्हणजे स्टेटमेंट आहे पण दिलेलं स्टेटमेंट कसं आहे चुकीचं आहे म्हणजे काय म्हणावं लागेल इट इज अ स्टेटमेंट त्याला कसं लिहिता येईल इट इज अ स्टेटमेंट which is false जे दिलेलं आहे ते काय आहे which is false स्टेटमेंट आहे पण कसं आहे चुकीचं आहे and its truth value पुन्हा काय लिहायचंय and its truth value is काय असेल कॅपिटल F सिंगल लिहा डायरेक्ट F लिहिलं चालेल त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिलं मी तुम्ही सेपरेट F कॅपिटल F लिहायचं लिहिता F आणि T सेकंड काय दिले बघा x - 3 = 14 सेकंड दिले आपल्याला x - 3 = 14 त्याला कसं लिहिता येईल स्टेटमेंट आहे का नाही का नाही बिकॉज ते काय आहे त्याच्यामध्ये एक अननोन दिलेला आहे त्याच्यामध्ये एक अननोन दिलेला आहे x ची व्हॅल्यू काहीतरी येणार आहे कन्फर्म आहे का नाही काहीतरी येऊ शकते त्या ठिकाणी आपण कोणताही नंबर घेऊ शकतो म्हणजे काहीतरी वेगळंच येईल त्याच्यामध्ये कन्फर्म सांगू शकत नाही म्हणजे याला काय म्हणता येईल इट इज नॉट अ स्टेटमेंट म्हणजे काय असेल इट इज ओपन सेंटेन्स कसला असेल हे ओपन सेंटेन्स इट इज नॉट अ ओपन सेंटेन्स म्हणजे काय असेल नॉट अ स्टेटमेंट सेंटेन्स आहे पण स्टेटमेंट नाही इट इज ओपन सेंटेन्स hence it is not a statement. Third, close the door. नंबर 3 काय दिले आपल्याला close the door. close the door कोणाला सांगितलं मी कोणाला करायला सांगितलं का क्लोज द डोअर कन्फर्म सांगितलंय म्हणजे काय आहे रिक्वेस्ट आहे ऑर्डर आहे धमकी आहे काय सेंटेन्स आहे कोणतं सेंटेन्स आहे ओपन नाही हे काहीतरी आहे ना क्लोज द डोअर कमांड आहे म्हणजे काय कोणतं टाइप सेंटेन्स आहे त्याला काय म्हणतो आपण इंपरेटिव्ह सेंटेन्स जेम इट इज इंपरेटिव्ह सेंटेन्स इट इज an इथे का सगळ्यांना इट इज an imperative sentence पुढे काय करायचं कॉमा hence it is not a statement hence
It is not a statement. It is not a statement. जे सेंटेन्स असतात ते स्टेटमेंट आहेत का? सगळे नाही, काही असतात. कोणतं? फक्त डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर ते काय असतं? स्टेटमेंट. बाकी सगळे आहेत का? नाही. नंबर 4, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. नंबर 4 काय दिले आपल्याला? नंबर 4, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. झिरो कॉम्प्लेक्स नंबर आहे का? सांगा. स्टेटमेंट आहे का? झिरो इज अ कॉम्प्लेक्स नंबर. स्टेटमेंट तर आहे ना, सरळ सरळ दिसायला, पण करेक्ट आहे का नाही हे सांगता येत नाही. झिरो हा काय सांगितलंय? झिरो इज अ कॉम्प्लेक्स नंबर, अर्थपूर्ण आहे. बरोबर आहे. म्हणजे झिरो हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आपल्याला सांगितलंय, पण कन्फर्म आहे का नाही आपण पुढे बघू. पण सुरुवातीला काय लिहायला गेलेला? इट इज अ स्टेटमेंट लिहिता येईल. इट इज अ स्टेटमेंट. पण दिलेलं स्टेटमेंट करेक्ट आहे का नाही ते सांगण्यासाठी काय करावं लागेल? आपण झिरो घेऊ शकतो आणि झिरो सोबत आय पण घेऊ शकतो. झिरो घेऊ शकतो आणि झिरो सोबत काय घेऊ शकतो आपण? आय. काय फरक पडणार आहे का झिरोला? म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आहे का नाही? आहे. म्हणजे काय करायचे? इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. या इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट which is true. It is a statement which is true, and its truth value is capital T. Capital T. पुढचं घ्या. Please give me a breakfast. Please वापरलाय. Please give me a breakfast. नाही म्हणजे काय आहे? कोणत्या टाइपचा आहे? इम्परेटिव्ह आहे. बरोबर आहे. रिक्वेस्ट आहे. इट इज an imperative sentence. Yeah, it is an imperative sentence. It is an imperative sentence. Hence, it is not a statement. It is not a statement. तुमचे करता का? 15 आहे टोटल. आपण ओरली घेऊ, घरी जाऊन लिहा. चालतं ना? सगळे सांगायचे. घरी लिहिताना सेम असेच क्वेश्चन आहेत. डिस्कस करू इथं, घरी जाऊन लिहा तुम्ही. 5वा दिलाय, 6वा. 5 झाले ना? 6 दिलाय. Congruent triangles are similar. Congruent triangles are similar. Congruent triangle म्हणजे कोणते असतात? Congruent triangle. Congruent म्हणजे आपल्याला माहिती आहे. त्याला काय म्हणतो आपण? कॉन्ग्रुएन्सी म्हणतो ना. बरोबर आहे. Congruent triangles are similar. जेव्हा आपण एक पहिला थेरम बघितला होता 10वीला, बीपीटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बरोबर आहे. तिथं काय होतं? तर टेस्ट होत्या, वेगवेगळ्या टेस्ट. ए जे काय असतील ते होते ना टेस्ट. इथं आपण काय केलं? दोन ट्रायंगल सिमिलर कधी दाखवले? दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट कधी दाखवले? जेव्हा त्या दोघांच्या बाजू सारख्या असतील, म्हणजे दोघांची लेंथ साइड्स इक्वल असतील तर आपण म्हणतो कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. एक स्टेटमेंट दिलेला आहे. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर म्हणजे करेक्ट आहे का? आहे. म्हणजे काय म्हणावं लागेल? इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. पुढचं घ्या. पुढचं दिलंय x² = x. हे दिले आपण ते बघू. अवघड आहे ते घेऊ. x² = x. लिहून घ्या. नंबर टाका पुढचा पद्धत आहे. x² = x. कोणतं सेंटेन्स आहे? का स्टेटमेंट आहे? आता x² = x येतं कोणत्या कंडिशन मध्ये येतं? आता x च्या ठिकाणी मी नंबर घेतला 1. x च्या ठिकाणी मी नंबर घेतला कोणता? 1. 1² काय येतं? बरोबर आहे. जर मी या ठिकाणी 1 घेतला तर 1² काय येतं? 1 म्हणजे 1 = 1 येतं. करेक्ट आहे. स्टेटमेंट आहे का? कन्फर्म घेऊ शकतो का? 1. आपल्याला एक माहिती आहे की सोपं 1 = 1 येतं. त्या ठिकाणी 2 घेऊ शकतो, 3 घेऊ शकतो. सगळ्या कंडिशनला करेक्ट येतं का आन्सर?
त्या ठिकाणी आपण नंबर चेंज केले, x च्या ठिकाणी जर व्हॅल्यू बदलली, बरोबर आहे, x च्या ठिकाणी जर आपण किंमत बदलली तर आन्सर येतं का? नाही येत. म्हणजे याला कोणतं म्हणता येईल सेंटेन्स? ओपन सेंटेन्स. अशा टाइपच्या सेंटेन्सला काय म्हणायचे? ओपन सेंटेन्स. या इट इज अ ओपन सेंटेन्स. It is an open sentence. Hence, it is not a statement. पुढे लिहून टाकायचं. Hence, it is not a statement. आता पुढचे क्वेश्चन दिले फक्त वाचतो, सोपा आहे, घरी जाऊन करायचे. ओके, जेवढे मी इथे घेतो तेवढे इथे करा, बाकीचे तेवढं काय करायचे घरी जाऊन लगेच आजच प्रॅक्टिस करून टाकायची. येत नसेल तर उद्या विचारायचं. पुढचं दिले 8 नंबर. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. म्हणजे एक वर्ग समीकरण आहे, त्याचे अवयव 2 आणि 2 पेक्षा, म्हणजे 2 पेक्षा जास्त येतात का? नाही. काय येत नाहीत? बिकॉज द हायेस्ट इंडेक्स पॉवर किती असतो? 2. हायेस्ट पॉवर 2 असतो कशाचा? क्वाड्रॅटिकचा. म्हणजे त्याचे अवयव कमीत कमी किती येतात? 2. बरोबर आहे. 3 येतील का? नाही. जास्तीत जास्त किती येतील? 2च येतील. वेगळे येतात का? नाही. एक तर सेम रूट येतील किंवा डिफरंट येतील, पण 2च व्हॅल्यू येतील. म्हणजे दिलेलं काय आहे? स्टेटमेंट आहे. कसं आहे? करेक्ट आहे, ट्रू आहे. दिलेलं स्टेटमेंट आहे ते कसं आहे? करेक्ट आहे. म्हणजे काय असेल? इट इज अ स्टेटमेंट. लिहिता येईल का? पुढचं दिलंय, डू यू लाईक मॅथमॅटिक्स? क्वेश्चन मार्क. डू यू लाईक अ मॅथमॅटिक्स? हे कोणत्या टाइप सेंटेन्स आहे? क्वेश्चन मार्क आहे पुढे. म्हणजे इट इज अन इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे इट इज नॉट अ स्टेटमेंट. पुढचं दिलंय, the sun sets in the west. The sun set in the west. बरोबर आहे. ईस्ट आणि वेस्ट. काल ईस्ट झाला, आज काय? वेस्ट. काल उगवला, आज मावळला. ठीक आहे. पण काय दोन्ही पण काय आहेत? स्टेटमेंट आहे. म्हणजे दिस इज अ स्टेटमेंट व्हिच इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज. कळालं? 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी क्वेश्चन येतो परीक्षेमध्ये. जास्त काही तेवढं महत्त्वाचं नाही म्हणून फास्ट करा थोडंसं. ठीक आहे. पुढे दिले, all real numbers are whole number. All real numbers, सांगा. All real numbers are whole numbers. स्टेटमेंट आहे पण चुकीचा आहे. All whole numbers are real numbers. बरोबर आहे. उलट झालं. जे all real numbers म्हणजे मी सांगितलं काल तुम्हाला की रियल नंबर्स कसे असतात? सगळ्या टाइपचे नंबर सिस्टीम कशामध्ये येतं? रियल नंबर मध्ये. पण सगळे रियल नंबर दुसरीकडे येतात का? नाही. नॅचरल नंबर कुठून असतात? 1 पासून. होल नंबर 0 पासून. तसं रियल नंबर कुठून असतात? -इन्फायनाइट टू +इन्फायनाइट. कुठून कुठपर्यंत आहेत माहित नाही. ओके, त्याच्यामध्ये फ्रॅक्शन येतं, डेसिमल येतं, निगेटिव्ह इंटिजर्स येतात, पॉझिटिव्ह इंटिजर्स, सगळे नंबर्स येतात. कशामध्ये? रियल नंबर मध्ये. बाकी दुसऱ्यामध्ये येतात का? नाही. रॅशनल नंबर म्हणजे कसे असतात? p/q फॉर्म. रॅशनल नंबर म्हणजे काय असतील? p/q फॉर्म, वेअर q इज नॉट इक्वल्स टू 0. असा p/q घ्यायचा तुम्हाला, म्हणजे असा फ्रॅक्शन घ्यायचे, तो फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो 0 नसायला पाहिजे. बरोबर आहे. ते म्हणतो आपण रॅशनल नंबर्स. म्हणजे काय दिले क्वेश्चन मध्ये आपल्याला इथं? all numbers are whole, all real numbers are whole numbers. म्हणजे it is a statement which is false, its truth value is f. व्हिडिओ मध्ये बघा, काय अडचण नाही, होऊन जाईल. पुढे दिले 12 नंबर दिले, कॅन यू स्पीक इन मराठी? क्वेश्चन मार्क. तुम्ही मराठीमध्ये बोलू शकता का? कोणत्या टाइपचा सेंटेन्स आहे? इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. क्वेश्चन मार्क आहे. ओके, इट इज नॉट अ स्टेटमेंट. पुढे दिले x² - 6x. x² - 6x -7. पुढचे घेऊ आपण. x² लिहून घ्या. -6x - 7 = 0. पुढचा नंबर टाका कोणता असेल ते. -7 = 0 when x = 7. When x = 7. काय दिले? क्वेश्चन दिले आपल्याला, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, पण x ची किंमत काय दिली तुम्हाला? 7. चेक करायची तुम्हाला. जर x च्या ठिकाणी आपल्याला 7 ठेवलं तर काय येतं? 7² - 6 * 7 -7 = म्हणजे काय येतं? 49 - 42 - 7 = म्हणजे 49 - 49 = 0 = 0. कंडिशन होल्ड झाली. म्हणजे काय म्हणता येईल? It is a statement which is true. Its truth value is. कळलं? लिहून घ्या स्टेप्स.
It is a statement. It is a statement which is कसा असेल हे? Which is true and hence its truth value is कशी असेल? समजाले का? डोक्यात जायला पाहिजे 8 मार्क आहेत बोर्डाचे. 8 असावी. 8 10 80 म्हणजे 10%. बरोबर ना? 100 मार्काचा पेपर असेल तर 10 मार्क ह्या टॉपिकवर आहे. जे 1% 10% 10% असेल तर 1% ह्या याच्यावर इन्क्लूड आहे. आणि मार्कचे 6 आणि 7 14 मार्काचा होईल आपलं. 6 मार्काचं पक्क झालं सगळ्यांचं. बऱ्यापैकी झालं पक्क सगळ्यांचं. फक्त अभ्यास करायचं काम आहे तुमचं आता सेल्फ स्टडी. काहीच द्यायची गरज नाही. डायरेक्ट एवढं द्यायचं. फक्त आपण चेक करून बघायचं ग्राफमध्ये करेक्ट आहे का नाही. तर या ठिकाणी -7 दिला तर होत नाही व्हॅलिड. -7 जर दिला तर होतं का नाही. तुम्हाला ट्राय करूनच बघावं लागेल ना. तुम्ही ओरली सांगू शकता का डायरेक्ट मनाने तुम्हाला येईल. ठीक आहे, एक्सच्या ठिकाणी आपण एक नंबर घेतला, त्या नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं, मनामध्ये कॅल्क्युलेशन केलं आणि 0 घेतलं. तसं होऊ शकतं की कुठं सीईटी मध्ये होऊ शकतं, पण फास्ट चुकू शकतं. त्यामुळे आपण साईडला प्रॅक्टिस करायची, असं कॅल्क्युलेशन करून बघायचं कधी पण. एवढे सगळे स्टेप द्यायची गरज नाही, डायरेक्ट करू शकता तुम्ही. इथं 70 पेक्षा डायरेक्ट 49 ही स्टेप घेऊन तुम्ही करू शकता. फक्त एवढंच लिहायचं एक्झाम मध्ये. ठीक आहे, शेवटचं नाही. पुढचं दिलंय द सम ऑफ क्यूबर रूट्स ऑफ युनिटी इज 0. द सम ऑफ क्यूबर रूट्स ऑफ युनिटी इज 0. पुढचा आहे ना क्वेश्चन, द सम ऑफ क्यूब रूट cube root sum of cube root of unity is statement आहे का? cube roots of unity is 0. The sum of cube root of unity. Unity म्हणजे काय असेल? सम करायचे. सम ऑफ क्यूब रूट ऑफ कोणत्याही संख्येचा एखादी क्यूब रूट घेतला आपण. क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0 येते का? सपोज आपण 1 चा क्यूब घेतला. ओके, त्याचा क्यूब रूट काय आहे? 1च आहे. 8 घेतला. 8 चा क्यूब रूट काय येतं? 8 चा क्यूब रूट 2 येतं ना. क्यूब म्हणत नाही मी, क्यूब रूट म्हणतोय. 8 चा क्यूब म्हणतोय मी, क्यूब रूट. 2 × 2 4, 4 × 2 8. बरोबर आहे? चालेल ना डोक्यात काय? 27 चा क्यूब रूट काय असेल? 3. बरोबर आहे? 64 चा 4, 125 चा 5, 216 चा 6. पुढे माहित नाही आता मला. ठीक आहे, काय करायचं लिहा. इट इज अ स्टेटमेंट व्हिच इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. एवढं का असेल? 1 चा क्यूब रूट 0 येतो का तेवढं सांगितलं तुम्हाला, ते येत नाही. त्याचे स्टेटमेंट सगळे लिहून आले ना? कंजंक्शन, डिसजंक्शन. It is a statement which is true. Its truth value is t. Yeah, last question. It rains heavily. The question पहिला संख्या लागला. It rains heavily. स्टेटमेंट आहे पाऊस जोरात पडतोय. आहे का? नाही. का नाही? ओपन सेंटेन्स.
पडतो माहिती आहे का आपल्याला? आपल्या स्वप्नात पडू शकतो. इट इज ओपन सेंटेन्स, इट इज नॉट अ हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. चला पुढचा क्वेश्चन घ्या. सेकंड क्वेश्चन. आज एक्सरसाइज कंप्लीट करून टाकायची आपल्याला. होईल थोडं फास्ट लिहा म्हणजे उद्या 2.2 महत्त्वाची एक्सरसाइज सुरू करायची लगेच. टॉपिक सोपा आहे म्हणून थोडं फास्ट लिहा. जर कोणाला वाटत असेल तर फास्ट व्हायलंय. इट इज ओपन सेंटेन्स हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स आला की काय लिहायचंय? इट इज नॉट अ स्टेटमेंट. चला पुढचं घ्या. क्वेश्चन नंबर 2. राइट द फॉलोइंग कंपाउंड. क्वेश्चन नंबर 2 लिहा. राइट द following कंपाउंड स्टेटमेंट्स. कंपाउंड स्टेटमेंट म्हणून काल सांगितलं ना तुम्हाला कसे असतात? मिक्स. कंपाउंड स्टेटमेंट स्टेटमेंट्स symbolically. First, yeah question. Nagpur is in Maharashtra. Nagpur is in Maharashtra. महाराष्ट्र मध्ये आहे का नागपूर? मराठवाड्यात आहे? मराठवाड्यामध्ये आहे का? महाराष्ट्रात आहे? मराठवाड्यात आहे का? नाही. कुठं आहे नागपूर? कुठं? मराठवाडा म्हणजे कोणता असतो भाग? औरंगाबाद विभाग. मग नागपूर विभाग कोणता असतो आहे? अमरावती विभाग. नागपूर विभाग म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? विदर्भ म्हणतो. And Chennai is in Tamil Nadu. And Chennai is EN. Chennai is in Tamil Nadu. चेन्नई कुठं आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे. तामिळनाडू. काय दिले क्वेश्चन आपल्याला? राइट द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट. तुम्हाला खाली काय दिलेले आहेत? कंपाउंड स्टेटमेंट दिलेले आहेत. त्याला काय करायचंय? सिम्बॉलिकली लिहायचं. त्याला काय करायचं तुम्हाला? सिम्बॉलिकली लिहायचं. आता कसं लिहिता येईल? काही कंपाउंड स्टेटमेंट म्हणजे दोन मिक्स स्टेटमेंट दिलेले आहेत. त्याला काय करायचे? सेपरेट करायचे आणि सिम्बॉल काय येईल ते लिहायचे. मी काल तुम्हाला सांगितलंय की आपल्याला काय करायचंय? स्टेटमेंट कशाला डिनोट करायचंय? पी क्यू आर ने करायचंय. दोन स्टेटमेंट आहेत. दोन स्टेटमेंट मर्ज केले, एका ठिकाणी केले, कंबाईन केले. मध्ये कोणता ऑपरेटर वापरलाय? अँड. कोणता वापरलाय? अँड. म्हणजे काय म्हणता येईल? बघा त्याला काय करावं लागेल? लेट पी डिनोट. पहिलं स्टेटमेंट काय असेल? नागपूर इज इन काय असेल? महाराष्ट्र. सेकंड स्टेटमेंट काय असेल? क्यू. काय दिलंय? चेन्नई इज इन तामिळनाडू. दोन दिले पी आणि क्यू. बघा लक्ष द्या, अंतर द्या. पी आणि क्यू दिलाय. आता काय करावं लागेल? पी मध्ये काय वापरलंय? अँड वापरलंय. म्हणजे सिम्बॉलिक कसं लिहिता येईल? इट्स सिम्बॉलिकली written as सिम्बॉलिकली याला कसं लिहितो? P and एवढंच लिहायचं. करेक्ट आहे का रॉंग आहे विचारले का? ना काय सांगितलं आपल्याला? राइट द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. खाली दिलेले स्टेटमेंट कशाने लिहायचे तुम्हाला? मध्ये सिम्बॉल द्यायचे. अँड ऑर इफ दे इफ अँड ओन्ली इफ आणि निगेशन. काल सांगितलं ना 5 लिहून आणले सगळ्यांनी. अँड म्हणजे काय असतं सांगता एकदा? पुढच्या क्वेश्चन सांगायचं लिहून घ्या. कंजंक्शन.
सेकंड दुसरं करता येईल का आता? सेम करता येईल? फक्त ओरली सांगू का? अवघड कुणाला वाटायला का? फास्ट व्हायला असं वाटायला कुणाला? अरे नवीन आलेले वाटायला कुणाला? थोडंसं स्पीड वाटायली का? काय बोलायला वाटायला? सोपा आहे म्हणून थोडंसं फास्ट घ्यायला, कारण एवढं फास्ट घेत नाही, स्लोच घेतो. 1.5 महिना गेला आपल्या एका टॉपिकला 6 मार्काचा. हा सेकंड दिले ट्रायंगल इज इक्विलॅटरल और आयसोस्केल्स. सेकंड क्वेश्चन काय दिले आपल्याला? ट्रायंगल इज इक्विलॅटरल और काय असेल? आयसोस्केल्स. आयसोस्केल्स म्हणजे कसं असतं? त्याच्या किती बाजू समान असतात? 3. कोण म्हणतात? आयसोस्केल्स 2, इक्विलॅटरल आणि स्केलिन. स्केलिन मध्ये काय असतं? तिन्ही बाजू कशा असतात? तिन्ही साइड्स डिफरंट. ऑल साइड्स आर डिफरंट. इट इज नोन ॲज स्केलिन ट्रायंगल. 2 sides are equal. Isosceles triangle. And पुढचं काय राहिलं? All sides are equal means equilateral triangle. Isosceles दिले आपल्याला, बरोबर आहे? आता एक ट्रायंगल इक्विलॅटरल दिला आणि एक ट्रायंगल काय दिलाय? आयसोस्केल्स. बघा आता एक मिक्स स्टेटमेंट आहे, म्हणजे मिक्स कंपाऊंड स्टेटमेंट आहे, त्याला आपण मिक्स पण म्हणतो. ओके, याला काय करायचं आहे आपल्याला? पी डिनोट लेट. बघा लक्ष द्या, लेट पी डिनोट. पहिलं काय करावं लागेल आपल्याला? ट्रायंगल इज कसं दिलं आपल्याला? इक्विलॅटरल. पहिलं ट्रायंगल काय दिलं आपल्याला? इक्विलॅटरल आहे. दुसरं काय करावं लागेल आपल्याला? कोणीच लिहायचं नाही, फक्त लक्ष द्यायचं. सांगायला किती वेळ द्यालो ना? पी झाला क्यू स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट आपल्याला दिले का? डायरेक्ट आयसोस्केल्स घेऊ शकतो का आपण? मध्ये ऑर दिलंय, मध्ये काय वापरले? ऑर. पण दोन्ही स्टेटमेंट एकच आहेत, म्हणजे काय घेतलं इथं? इक्विलॅटरल और आयसोस्केल्स म्हणतात, बरोबर आहे? आता इथं काय करावं लागेल परत? ट्रायंगल इज आयसोस्केल्स. आयसोस्केल्स म्हणजे इट्स सिंबॉलिकली कसं लिहितो आपण याला? पी ऑर व्ही म्हणजे ऑर, उलटा व्ही म्हणजे अँड आणि व्ही म्हणजे ऑर. अँड ऑर कळते का आता? व्यवस्थित लिहायचं. अँड म्हणलं की आपण अँड असं लिहितो ना, अँडचा असंच ठेवायचं. लक्षात राहतं, फक्त एवढं सिंबॉल लक्षात राहतं. अँड ऑर गोधळ होण्यापेक्षा सुरुवातीला अँड म्हणजे काय असेल हे आपण कसा लिहितो तोच टाईपचा काय असतो अँड. सिंबॉल जातो चुकून. आता अभ्यास केला, पुढच्या वर्षी डायरेक्ट फेब्रुवारीला जर वाचायला गेला तर हेच कळतं तुम्हाला, व्ही आहे का आय म्हणजे उलटा व्ही आहे का व्ही आहे हेच कळत नाही. त्यामुळे कॉन्स्टंट अभ्यास करत चला, कंटिन्यू अभ्यास. पुढच्या वर्षी अवघड आहे, या वर्षीपासून सुरुवात झाली. नारळ कुठलं या वर्षी कॉफी मुक्ती. पुढच्या वर्षी काय होईल माहित नाही, पण आपण तयारी करायची. तुमच्याकडे 12 महिने कंप्लीट आहेत, त्यामुळे परत मी तुम्हाला 12 महिन्याच्या नंतर पण हे सांगणार आहे. तेव्हा म्हणू नका मला व्हिडिओ रेकॉर्ड आहे, मी हेच व्हिडिओ तुम्हाला दाखवतो परत. ठीक आहे, मी म्हणलो होतो म्हणणार आहे, कळते का? तुम्हाला आधीच सांगायलो की अभ्यास करा. पुढचं काय होईल माहित नाही, काही सांगता येत नाही. त्या 11चा पेपर कसा जाईल तेच माहित नाही, परवा आहे तर माहित नाही, पुढचं काय सांगा. त्यामुळे आपण आपली तयारी करायची, चांगला अभ्यास करायचा, सगळ्या विषयाचा व्यवस्थित करा. ठीक आहे, इंग्रजी आणि मराठी जे काय असेल त्याच्यावर कधी कधी बोर व्हायला ना, आपले सायन्स सब्जेक्ट कधी कधी वाचत राहायचे. आपापली सेल्फ स्टडी करायची, होईल तेवढं स्वतः करायचा. कोणाला असं डिपेंड राहू नका. कळत असेल तर वाचायचं. युट्यूबला एवढे भयंकर व्हिडिओ आहेत. कोणती एखादी कन्सेप्ट समजत असेल डायरेक्ट स्कॅन करा, म्हणजे चेक करा युट्यूबला व्हिडिओ, सरळ त्याचे सगळं भेटते तुम्हाला. आपल्याला काय अडचण नाही, कोणतं असेल कधी विचारा माझ्या विषयात. चला पुढचं किती झाले? पुढचं बघा आता, द अँगल इज राईट अँगल. बघा आता डायरेक्ट ओरली सांगू का? जर लिहिता का? बघा काय दिलंय? द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज मेजर ऑफ 90 डिग्री. म्हणजे इफ अँड ओनली इफ वापरलाय, म्हणजे कसं आहे सिंबॉलिकली. या क्वेश्चन लिहा, सांगतो. अँगल इज द अँगल इज राईट अँगल, द अँगल इज राईट अँगल. पुढे दिलंय काय झालं?
The angle is right angle if and only if and only if and only if it is of measure 90 degree. It is of measure 90 degree. म्हणजे आपल्याला दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. एक आहे P. पहिला P स्टेटमेंट म्हणजे काय दिलंय? The angle is काय दिलंय? The angle is काय करावं लागेल? राईट अँगल जे दिलंय ते घ्या. एवढंच दिलंय. मध्ये कोणतं सिंबल वापरलंय? if and only if. आणि Q स्टेटमेंट स्मॉल q असेल, स्मॉल लेटर. Q म्हणजे काय असेल? It is an measure 90 degree 90 अंश. म्हणजे इट्स सिंबॉलिक फॉर्म काय असेल असं लिहू शकता तुम्ही तेवढा मोठा लिहिण्यापेक्षा. इट्स सिंबॉलिक फॉर्म एवढंच लिहायचं. इट्स सिंबॉलिक फॉर्म काय असेल? P. if and only if Q दिलंय म्हणजे काय करावं लागेल? तर असं लिहू शकता किंवा असं लिहू शकता. लिहिताना सरळ सरळ लिहायचं. एक लाईन वाचते आपल्याला तेवढा वेळ वाचतो. if and only if. आपण एक आता हे घेऊ टेबल घेऊ तो पुढचे क्वेश्चन घेऊ. मला कंजंक्शन डिसजंक्शन इफ देन सांगितलं नाही मी सांगते आता लक्ष द्या. त्याच्यानंतर आपण उद्या पुढचा पार्ट कंटिन्यू करू. पार्ट करणं होईल तुम्हाला उद्या विचारणार आहे मी. ठीक आहे. टेबल जे आहेत अँड टेबल ऑर टेबल इफ देन इफ अँड ओनली इफ आणि निगेशन. टी असेल तर काय येतं अँड मध्ये? टीएफ असेल तर काय येतं ऑर मध्ये? ओके. इफ देन मध्ये टीएफ असेल तर काय येतं? ठीक आहे. एवढं पाठ करण्याचं एकदा सांगतो मी तुम्हाला लक्ष द्या. झालं इथेपर्यंत? पुढचे 3 क्वेश्चन आहेत करून टाका. ठीक आहे. तिसरा चौथा आणि पाचवा जोडू द्या. उद्या संपव एक्सरसाइज. एवढी काही गडबड नाही आपल्याला 12 महिन्यात आली. ठीक आहे. संपवा इथेपर्यंत. आता बघा सगळ्या टेबलची एकदा सांगतो. कंजंक्शन डिसजंक्शन सगळे एकदा सांगतो. फक्त लक्ष द्या. पहिला दिला आपल्याला एक स्टेटमेंट P, दुसरं स्टेटमेंट Q. दोन स्टेटमेंट मध्ये आपल्याला एक अँड वापरायचंय, ऑर वापरायचंय, निगेशन, इफ देन जे काय असेल ते दोन स्टेटमेंट आहेत. पुन्हा असेल P and Q. पुन्हा असेल P or Q. P then Q. P if and only if Q. पुन्हा असेल निगेशन P, निगेशन Q. बघा बघा लक्ष द्या. आता पहिलं P आहे आणि Q. तुम्हाला 4 वेगवेगळे टेबल दिलेले आहेत. 5 काय दिले ना? 5 मी एकाच ठिकाणी करतो. ओके. दोन स्टेटमेंट घ्यायचे. दोन ट्रू स्टेटमेंट आहेत आणि दोन काय आहेत? फॉल्स. परत एक ट्रू एक फॉल्स. एक P आणि एक F. बरोबर आहे. ऍड मध्ये बघा जर आपल्याला दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड नागपूर इज अ कॅपिटल ऑफ व्हाइस कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. तुम्हाला दोन स्टेटमेंट दिलेत. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड नागपूर इज व्हाइस कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत? करेक्ट आहेत. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि उपराजधानी नागपूर आहे. हे सगळ्याला माहिती आहे. सोपे क्वेश्चन घेतले मी. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. जेव्हा दोन्ही स्टेटमेंट करेक्ट असतील, पहिलं स्टेटमेंट आपलं मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, दुसरं स्टेटमेंट नागपूर इज अ व्हाइस कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट मी तुम्हाला सांगितले ते काय आहेत? करेक्ट आहेत. मग ते दोन्ही करेक्ट असतील तर त्या दोघांचं ते अँड मध्ये काय येतं? P and Q काय येतं दोघांचं? दोन स्टेटमेंट मध्ये जर अँड वापरला असेल तर काय येतं? T. आता दुसरे एक स्टेटमेंट घेतो मी. ओके. दुसरे एक स्टेटमेंट सांगतो तुम्हाला. सेम घेऊ आपण. अवघड घेऊ सोपंच घेऊ. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. दुसरं मी सांगतो तुम्हाला आता की चेन्नई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. पहिलं स्टेटमेंट काय घेतलं मी? मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड मध्ये काय वापरलंय? अँडच वापरलंय. चेन्नई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. म्हणजे दुसरं स्टेटमेंट मी काय घेतलंय? पहिले P असेल ट्रू होतं, दुसरं काय घेतलं? फॉल्स. पण दोघांच्या मध्ये काय आहे? अँड. जर T आणि F असेल दोघांमध्ये एक चुकीचा आहे. दोन स्टेटमेंट आहे. दोन स्टेटमेंट मध्ये एक स्टेटमेंट चुकीचा असेल तर काय करायचं? अँड मध्ये F घ्यायचं.
कळतंय? जर अँड टेबल मध्ये काय करायचे, दोन्ही स्टेटमेंट जर बरोबर असतील तर बरोबर घ्यायचे, दोघांमध्ये एक पण चुकीचा असेल तर काय करायचे, फाल्स घ्यायचे. दोन्ही चुकीचे असतील तर काय घ्यायचे, सांगायची काय गरज आहे पुढचं आता. कळतंय? अँड मध्ये कळालं का तुम्हाला काय असेल, जर दोन्ही बाजू बरोबर असतील म्हणजे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट असतील तर डायरेक्ट टी घ्यायचे. दोन स्टेटमेंट मध्ये एक पण स्टेटमेंट चुकीचा असेल, एक तर पहिल्याचं चुकीचं असेल 1 नंबर किंवा 2 नंबरचं चुकीचं असेल, कोणतं का असेल ना, किंवा दोन्ही स्टेटमेंट चुकीचे असतील अँड मध्ये, तर दोन्ही चुकीचे असतील तरी एफ घ्यायचं. कळतंय? अँड टेबल कळाला की दोन्ही टी टी असतील तर काय येतं, फक्त टी, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट बरोबर असतील तरच बरोबर येईल, अदरवाइज चूक, एक पण चूक असेल. आता आर मध्ये बघा, सिमिलरली आर मध्ये आता सांगितलं मी स्टेटमेंट, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र और नागपूर इज व्हाइस कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. दोघांच्या मध्ये काय वापरले, और, म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट पण बरोबर आहे, म्हणजे काय येणार, डायरेक्ट टी. सेम स्टेटमेंट बघा, सेम घेतो मी, वेगळे घेत नाही. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, दुसरं चुकीचं घेतलं, नागपूर इज कॅपिटल ऑफ गुजरात. पहिलं काय घेतलं, मुंबईचं कॅपिटल ऑफ महाराष्ट्र बरोबर घेतलं स्टेटमेंट, दुसरं घेतलं मुंबईचं कॅपिटल ऑफ गुजरात. दोन जर घेतले तुम्हाला तर पहिलं बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे, मध्ये काय वापरलंय, और वापरलंय. दोघांमध्ये एक तरी बरोबर आहे, दोन मध्ये एक तरी बरोबर आहे. आपण मराठी किंवा हिंदी घेतो, विषय घेतोच ना, दोन विषय घेतो पण विषय घेतो, तसं दोघांमध्ये एक पण स्टेटमेंट जर बरोबर असेल और मध्ये तर काय येतं, टी. उलट आहे बघा, इथं दोघांमध्ये एक तर बरोबर आहे, परत टी, दोन्ही चुकीचे आहेत. अँड टेबल कळाला, और कळाला. अँड म्हणजे काय असेल, टी टी असेल तर टी, और काय असेल, एफ एफ असेल तर एफ. डोक्यात कसं ठेवायचं बघा, अँड मध्ये काय असेल, टी टी असतील तर टी येतं, और मध्ये एफ एफ असेल तर एफ, बाकी सगळे टी. तिथं बाकी सगळे कळालं, कुठे टी आणि कुठे एफ, तिथे एफ टी घेतला कधी, बरोबर आहे. दोन्ही एफ असतील तर एफ, दोन्ही टी असतील तर टी. उलट आहे, एक टी 3 एफ, 3 टी 1 एफ. कसं पाठ करणार तर तुम्ही ठरवा. पुढे बघा आता, इफ ते कंडिशनल दिलेली आहे. कंडिशनल म्हणजे आता बघा, पहिल्या बरोबर दिले स्टेटमेंट, दुसरं चुकीचं दिले, सॉरी पहिलं बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे, देन मध्ये दोन्ही बरोबर असतील तर काय घ्यायचंय, टी घ्यायचं. ठीक आहे. आता दुसरी कंडिशन काय दिली आपल्याला, टी एफ पहिलं बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. पहिलं बरोबर आहे तर मी डायरेक्ट बरोबर सांगतो तुम्हाला, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे, तर काय येतं इथं, फाल्स. आणि दुसरं पहिलं चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे, तर काय येतं, टी. दोन्ही फाल्स असतील तरी टी. इफ देन कंडिशनल स्टेटमेंट आहे, ते कंडिशन आहे ती, त्याच्यामध्ये काय कंडिशन दिलेली आहे, टी एफ असेल तरच एफ येतं, अदरवाइज सगळे टी. कळते का, स्टेटमेंट आहे ना ग्रामर मध्ये, इफ देन वापरतो ना आपण, इफ पुन्हा देन घेतो. पार्ट कसं करायचं कळलं का, अँड मध्ये टी टी असेल तर टी, एफ मध्ये और मध्ये एफ एफ असेल तर एफ, आणि इफ देन मध्ये टी एफ असेल, पहिलं स्टेटमेंट टी पाहिजे, दुसरं स्टेटमेंट एफ असेल तरच एफ येतं, अदरवाइज येत नाही. अदरवाइज येतं का, नाही. पुढचं बघा आता, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ मध्ये आपला बेसिक रूल कोणता रूल असतो, प्लस प्लस प्लस, प्लस मायनस, मायनस प्लस आणि मायनस मायनस प्लस. कळतंय, हे प्लस म्हणजे काय असेल, टी एफ एफ. आपला तो रूल वापरायचा इफ देन मध्ये. कळतंय, इफ देन मध्ये बघा, प्लस प्लस म्हणजे टी म्हणजे आपण प्लस समजू, प्लस प्लस काय येईल मग इथं, प्लस, प्लस मायनस मायनस म्हणजे एफ, मायनस प्लस आणि मायनस मायनस. कळलं, तो रूल आहे सरळ सरळ इफ देन मध्ये. कळते का, इफ देन कसं पाठ करायचंय, सॉरी इफ अँड ओनली इफ देन नाही, हे इफ देन आणि हा इफ अँड ओनली इफ, याला कंडिशनल म्हणतो आणि याला बाय कंडिशनल म्हणतो. याला इम्प्लिकेशन, याला डबल इम्प्लिकेशन, तीन शब्द आहेत. एक असेल इफ देन, दुसरा असेल कंडिशनल, तिसरा असेल बाय इम्प्लिकेशन. पहिलं काय असेल, इफ देन, दुसरं काय असेल, कंडिशनल, तिसरा असेल इम्प्लिकेशन. तिन्ही शब्द म्हणू शकतो, परीक्षेमध्ये कोणताही येऊ शकतो. त्याला काय असेल, इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफ. त्याला काय म्हणतो, शॉर्ट मध्ये काय म्हणतो आपण, आय डबल एफ.
इफ अँड ओनली इफ ला शॉर्ट मध्ये काय लिहितो आपण आय डबल एफ. पुन्हा कंडिशनल आहे हा काय असेल बाय कंडिशनल. आणि लास्ट काय असेल इम्प्लिकेशन आहे हा काय असेल डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन दिले पुस्तकामध्ये व्यवस्थित सगळं का लिहून काढलं तुम्ही. आता लास्ट निगेशन मध्ये बघा सोपं आहे. निगेशन मध्ये हा जर पी बघा पी काय दिलंय तर तुम्हाला पी टी एफ एफ दिलंय त्याचाच निगेशन घ्यायचंय. जर हा टी असेल पी हा पी काय असेल निगेशन पी एफ एफ पी टी एफ पी पीच्या उलटा पी जर टी असेल तर निगेशन पी काय येतं एफ. पी जर टी असेल तर निगेशन पी एफ. हा एफ असेल तर निगेशन पी टी एफ टी. परत क्यू मध्ये बघा हा क्यू निगेशन क्यू. क्यू जर टी असेल तर एफ. हा एफ असेल तर टी. टी असेल तर एफ आणि एफ असेल तर कळलं. एकाच टेबल मध्ये मी सगळं सांगितलं तुम्हाला. अँड ऑर हा काय असतो त्याला वर्ड काय आहे पहिला अँड दुसरा काय आहे कंजंक्शन. हा काय आहे ऑर आणि हा आहे डिसजंक्शन. डिसजंक्शन कळलं. टेबल लिहून घ्या सगळ्यांनी. उद्या पाठ करून यायचंय. मी विचारणार आहे टी टी असेल तर टी कुठे येतं अँड मध्ये. आर मध्ये एफ एफ असेल तर एफ येतं बाकी सगळे टी. पहिल्यामध्ये टी टी असेल तर टी बाकी सगळे एफ. दुसऱ्यामध्ये एफ एफ असेल तर एफ बाकी सगळे टी. इफ देन मध्ये टी एफ असेल तर एफ. टी एफ असेल तरच एफ येतं बाकी काही येत नाही बाकी सगळे टी. आणि इफ देन मध्ये प्लस मायनस सिम्बॉल आपण प्लस प्लस. आणि सोपं आहे अवघड काही नाही. व्यवस्थित पाठ करून या. पाठ होतं तुम्हाला एवढंच आहे पाठांतर दुसरं काहीच नाही. आणि होमवर्क मध्ये जे झाले क्वेश्चन आपले एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये राहिलेले क्वेश्चन लिहून टाका. होमवर्क मध्ये काय असेल एक्सरसाइज 1.1 राहिलेले क्वेश्चन आपले जे काय आता मी घेतले बोर्डवर बाकीचे जे काय राहिले ते कंप्लीट करून टाकायचे लगेच. म्हणजे उद्या क्वेश्चन नंबर 3 4 5 उद्या एक्सरसाइज संपून जाईल आपली. तर उद्या क्लास असेल आपला संडेला. पेपर कोणाचा आहे का कोणाचा आहे त्याची सारी एकच आहे. जर एक असेल तर घेऊ दोन असतील तर कॅन्सल करू. आपला पेपर आता 15 दिवस ते पेपर नाही आपला कारण हे चेक करा खूप वेळ लागणार त्यामुळे आता नाही घेणार. 2 एक्सरसाइज झाल्याच्या नंतर पेपर होईल 1.1 आणि 1.2 पुढच्या रविवारी. पुढच्या रविवारी सांगून टाकलं तुम्हाला आजच 8-9 दिवसाच्या आधी सांगालो की 1.1 ही एक्सरसाइज आणि 1.2 होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. तर 2 एक्सरसाइज वर एक्झाम असेल. सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत. सगळ्यांना म्हणतो मी एवढा अभ्यास करायचा 8 दिवस. डोक्यात एकच एवढं ठेवायचं लॉजिक लॉजिक लॉजिक. काय डोमने फक्त लॉजिक. अँड ऑर इफ देन निगेशन हेच करायचं डोक्यामध्ये. आपण वही काढली 1 पेज भरले आपलं तर आता तर आणखी किती पेज भरायचे आपल्याला 15 पेज भरायचे एका वहीमध्ये. 15 टॉपिक आहेत. 1 पेज भरले फक्त एका महिन्यामध्ये. काय अडचण कुणाला आहे का कुणाला काय अडचण ठीक आहे लिहून काढा तेवढं आणि पाठ करून या.